थैंक यू। अभी हम सब यहाँ पे क्यों है? आपण सर्व इथे का आलोय, का उपस्थित आहोत? तर याबद्दलची आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल एक छोटंसं क्यूटचं भाषण निखिल आरकडे करून आपण ऐकूया। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत महात्मा गौतम बुद्ध, समाज सुधारक महात्मा फुले, विद्येची देवी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, हा देश कोणत्या कल्पक रंगावर चालत नसून संविधानावर चालतो। ह्या देशाला संविधान पालन करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांची मी प्रत्येक वंदन करतो। इथे जमलेले माझे बौद्ध उपासक उपासिका यांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। नजारा देखा, पहले कभी ऐसा नजारा नहीं देखा। नजारों ने नजारा देखा, पहले कभी ऐसा नजारा नहीं देखा। आसमान को जब भी देखा, मेरे भीम जैसा सितारा नहीं देखा। आसमान को जब भी देखा, मेरे भीम जैसा सितारा नहीं देखा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतो संघर्षातून निर्माण झालेला दिवा। शिक्षण हे वागण्याचे आहे, त्याला पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। शिक्षण हे शस्त्र आहे, ते तुम्ही घ्या, हे बाबासाहेब म्हणायचे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला सांगितलेलं। फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी। हम नहीं है किसी के गुलाम, हमारी कहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ने लिखी। आज आपण पाहता, आज ही मला आज यांची जयंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे किंवा एका समाजाचे विरोधी का नाही, त्यांनी सर्व धर्मांसाठी सर्व समाजासाठी संघर्ष केला। सर्व समाजासाठी संघर्ष केला। समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, बालविवाह पद्धतीवर विरोध, प्रेग्नन्सीमध्ये सुट्टी, मतदानाचा अधिकार, हिंदू कोड बिल। बाबासाहेब बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, म्हणून जाते जाते एवढं बोलतो। ताजमहल अगर प्रेम की निशानी है, ताजमहल अगर प्रेम की निशानी है, तो 14 अप्रैल एक शेर की कहानी है, तो 14 अप्रैल एक शेर की कहानी है। ये भी थैंक यू। कैसे लगा आपको? इस बच्चे ने 5 मिनट्स में पूरी स्टोरी बताई, एक ऐसे पुरुष की जिन्होंने हम सारे एक समाज के लिए नहीं, ऐसे सारे समाज के लिए कई कहानियां लिखी है। और उनके ऐसा या जैसे हम मराठी में कहते हैं ना, कितीही उपकार केले तरी, कितीही काय केलं तरी त्यांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येणार नाही। म्हणून त्या निखिल आरकडेसाठी आपण सर्व